गाडीने बॅग्स कुठे ठेवल्यात माझ्या आरशी? अच्छा, तुम्ही captured your bags. My bag, my bag, my bag. सर एक मिनिट मी आलेच हा. काय जेनी कुठे निघालीस? सर सॉरी मी विसरले. ऍक्च्युली मी होममेड केक आणलाय. वा, घेऊन येते. माझ्यासाठी आणलायसा वेगळा डब्बा? येस सर. अरे बाप रे पानवलकर सर, मला आता काही लंच नंतर आपलं काम होईल असं काही वाटत नाही हा. कारण इतकं खातोय आपण की काम काय करणार. आज ऍक्च्युली ना सर कोणाचं काम करायचं मूडच नाहीये. एन्जॉय करूया. गुरु सर, तुमच्यासारखा बॉस असतो ना, मग आम्हाला काहीही प्रॉब्लेम नसतं. येस सर, ऍब्सोल्युटली राईट. नाही अगदी खरं आहे. मी आधी ज्या ब्रँच मध्ये होतो आपल्या कंपनीच्या ट्रेनिंगसाठी, तिकडे आपल्या ब्रँच सारखी अजिबात मजा यायची नाही. कशी येणार? इथे आणतो का कोणी फाफडा ढोकळा? तू इथे काय करतेस? Nothing. यू प्लीज कम विथ मी. No, Jenny, I'll go to my desk, please. प्लीज कम विथ मी और आल. You go and eat, yeah. आनंद सर प्लीज कम. Jenny, please leave me, yeah. आनंद सर What the hell? यू कम विथ मी प्लीज. Jenny, leave me. आनंद सर. What? जेनी, काय झालं? सर ही गुरु सरांच्या केबिन मध्ये काहीतरी करत होती. I asked her what she's doing, but she's not saying anything, sir. नाही काय काय करत होतीस तू? तू चोरी तर करत नव्हतीस ना? ओ सर, काही काय म्हणता? असं काही करत नव्हते मी. काही काय बोलताय तुम्ही? मी काहीही बोलतोय. ठीक आहे गुरु सर, हा? आता तुम्हीच विचारा, तुम्ही नसताना ती तुमच्या कॅबिन मध्ये काय करत होती? हो मी तेच विचारणार आहे. काय तू माझ्या केबिन मध्ये काय करत होतीस? हा शनया, हे तुझ्या हातामध्ये काय? Please show it to everyone. नाही गुरु सर. Please show it. दाखव इथे काय आहे ते. काय गुरु सर काही नाहीये. एक्सपेन्सिव्ह गिफ्ट्स, टॉप्स, ड्रेसेस कुठून आले ते सगळे? हे सगळं तू गुरु सरांच्या केबिन मधून का घेतलंस? आणि एक मिनिट, मुळात गुरुच्या कॅबिन मध्ये हे बॅग्स आल्या कशा? हा गुरु, काय मलाही कळत नाही यार. कमॉन, म्हणजे माझ्या केबिन मध्ये कशा आल्या बॅग? मी तेच म्हटलं ना, ते गिफ्ट आहेत माझे. माझं गिफ्ट आहे ते मी घ्यायला गेले होते. मला द्या ना परत प्लीज. गिफ्ट्स? गुरु म्हणजे तू परत तिला गिफ्ट द्यायला लागलायस? कमॉन आनंद, काय बोलतोयस यार तू? मी कशाला गिफ्ट देऊ तिला? मी शनाया, हे सगळं मी दिलंय का तुम्हाला? नाही मी दिलंय. तू दिलेस का? हा सर, सर मी गिफ्ट दिलंय ना शनायाला. ही गिफ्ट्स तू कोणासाठी आणलंस? शनायासाठी. हिच्यासाठी? अरे पण मग हे बॅग्स गुरुच्या कॅबिन मध्ये कसे काय? कशा? तेच सांगायला मी इकडे आलो होतो की तुम्ही गुरुस्थानांवर डाऊट घेताय. अहो काय झालं, मी येताना त्या दोन्ही बॅग्स आतमध्ये घेऊन आलो ऑफिसमध्ये येताना. पण आतमध्ये आल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मला एक खूप महत्वाची फाईल हवी आहे जी गुरु सरांच्या केबिनमध्ये. आणि गुरु सर नेमके आले नव्हते ऑफिसमध्ये, म्हणून मी सरांच्या केबिनमध्ये गेलो आणि ती फाईल घ्यायला गेलो. पण फाईल घेणार कशी, कारण हातात दोन बॅग होत्या ना, म्हणून बॅग्स खाली ठेवल्या आणि ती फाईल घेतली आणि तसंच निघून आलो. आणि आता जेवताना माझ्या लक्षात आलं की गिफ्ट्स आतमध्येच राहिली.
मग मी पटकन शनायाला सांगितलं की शनाया जा, सगळेजण जेवतायत तोपर्यंत गिफ्ट घेऊन ये. काय तुमच्या सगळ्यांसमोर गिफ्ट देताना जरा लाज वाटते ना मला, म्हणून. आयुष्य श्रेयस हं? नाही तुला कळतंय का तू काय बोलतोस ते? ऑफकोर्स कळते जेनी. शनाया बोल ना आता, काय सगळं मीच बोलू? हा 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 he's right सर. थँक्यू सो मच श्रेयस. श्रेयस, काय? मला एक सांग, या एवढ्या सगळ्या वस्तू तू का आणल्या शनायासाठी? एक्झॅक्टली हिच्यासाठी. आनंद सर, वी आर क्लोज फ्रेंड्स. तुम्हाला माहिती आहे ना. ऍक्च्युली सर, मी शनायाला प्रॉमिस केलं होतं की मी माझ्या पगारातनं, मी कमवलेल्या पैशांमधून तुला एखादं छान गिफ्ट देईन. म्हणून मी ही गिफ्ट आणली होती तिच्यासाठी. अरे बरोबर आहे, पण हे सगळं बाहेर करा ना, ऑफिसमध्ये कशाला? एक्झॅक्टली. नाही मी तेच म्हणतोय, बघू गिफ्ट्स आणि या सगळ्या गोष्टी. मिस शनाया, तुम्हाला काही वाटलं पाहिजे इथे ऑफिसमध्ये हे काही करता कामा नये. पानवलकर, हे काय चाललंय? हे मिस शनाया जरा जास्तच बिंदास होत चाललंय. तुम्ही लक्ष द्यायला हवं. सर, कूल डाऊन. तिच्या पुढे ती असं नाही करणार. ए बाळा, पुन्हा असं करू नको. हा. हो नाही काय यार, कमॉन, याला काही अर्थच नाहीये. श्रेयस, शनाया, तुम्ही काहीतरी मूर्खासारखं वागता आणि संशय माझ्यावर घेतले जातात. सॉरी सर. दिस इज डिस्गस्टिंग. बघितलं, तुमच्या दोघांमुळे ना सरांचा मूड गेला. आनंद, प्लीज जाऊ दे ना. चला, सगळे आपापल्या कामाला लागा. हा. शनाया, अजून ओरडा खायचा का तुला? नाही सॉरी सर. नो सर, हे जे काय होतंय ना ते बरोबर नाहीये. मला उगाच का डाऊट येतोय सर? अरे जेनी, ह्याच्यात काय डाऊट घेण्यासारखं? अरे खूप सिंपल गोष्ट आहे. श्रेयास आहे ना, तो वेडा आहे शनाया मागे. सर नाही सर, बऱ्याचदा डोळ्याला जे दिसतं ना ते ते तसं नसतं सर. एक्झॅक्टली जेनी, यू सेड इट. डोळ्याला जसं दिसतं तसं नसतं. गुरु सर आता शनायाच्या लाईफ मध्ये नाहीये. शनायाच्या लाईफ मध्ये आता श्रेयस आहे. तिने ह्याला फसवलंय आता. नो सर, तसं नाही सर. श्रेयस जेव्हा ऑफिसमध्ये आला होता ना, तेव्हा त्याच्याकडे त्या बॅग्स वगैरे ते काहीच नव्हतं. सर, ऑफिसमध्ये कोणी एंटर झालं ना की सगळ्यात आधी ते मला दिसतं. आय रिमेंबर, त्याच्याकडे काहीच नव्हतं सर. सर काहीतरी गडबड असं. हे जेनी, तुला ना ते हे केलं पाहिजे. आपले काय सर? ते हॅट आणि गॉगल लावून करतात ना ते. शिकार? नाही शिकार करणार का? उगाच नाही का तुला ते नाही का बायनाकुलर लावून ते टाणांग टाणांग. सर, जासूस? जासूस, डिटेक्टिव्ह.